ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निमगाव सावा या ठिकाणी आहोत आपण निमगाव सावा गावामध्ये आणि माझ्यासोबत संदीपान पांडुरंग पवार हे या संस्थेचे चेअरमन आहेत. ते देखील आहेत. दुपारीच म्हणजे सकाळीच एक घटना घडलेली होती, याच ठिकाणी घडली होती ना ती? याच ठिकाणी घोडे नावाच्या एका व्यक्तीने विष घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रसंगावधान राखून इथल्या लोकांनी त्यांना वेळेत दवाखान्यामध्ये नेल्यामुळे आता ते व्यवस्थित आहेत, धोक्याच्या बाहेर आहेत. परंतु या ते जे आहे पीडित कुटुंबीय त्यांच्या असं त्यांचं म्हणणं आहे की संदीपान पवार जे आहेत चेअरमन आणि त्यांचे शाखेचे ह्या कार्यालयाचे व्यवस्थापक जे आहेत मुळे यांनी माझ्या वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्याच याच्यामधून त्यांनी विष प्राशन केलेलं आहे. आता जरी त्यांची प्रकृती व्यवस्थित असली तरी माझ्या वडिलांना काही कमी जास्त झाल्यास पवार आणि ते मुळे हे दोघं कारणीभूत राहतील. तुम्ही होते इथं त्यावेळी? नाही, मी नव्हतो त्यावेळेला इथं. मला ते झाल्याच्या नंतर एक 5 मिनिटांनी सरांचा फोन आला, मग मी आलो होतो, पण त्यावेळेला ती इथं नव्हते. नाव काय त्यांचं? बाबाजी घोडे. किती कर्ज घेतलं त्यांनी तुमच्याकडून? 4 लाख रुपये कर्ज घेतलेले. त्या कर्जाची मुदत संपलेली आहे आणि संस्थेची 156ची कारवाई आता चालू आहे. त्यांचा मला परवा दिवशी फोन आला होता, आमचे ऊसाचं बिल इथं PDCC बँकेत जमा झालेले याची 101ची कारवाई 156ची कारवाई चालू असल्यामुळे अकाउंट सगळे होल्ड केलेले आहेत आपण. तर त्यांचा मला फोन आला का आम्ही एवढे व्याज भरायला तयार आहे आणि बाकीचे पैसे आम्हाला लागतात, तर तुम्ही तेवढं होल्डचं पत्र द्या. पण पत्र देता येत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं का ते तुम्ही पैसे संस्थेच्या खात्यावर वर्ग करा, ते तुम्हाला इथून जेवढे तुम्हाला भरायचे तेवढे भरून बाकीचे पैसे मी तुम्हाला संस्थेच्या बचत खात्यातून तुम्हाला देतो. म्हणजे काय काय परत सांगा, कसं तोडगा काढला? तोडगा असा काढला होता का त्यांची संस्थेच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करायचे त्यांच्या अकाउंटवरून आणि इथं कर्जातला जी व्याजाची रक्कम आहे ती घेऊन राहिलेली रक्कम बचत खात्यावरून ते विड्रॉल करून घेणार होती, म्हणजे द्यायची होती विड्रॉल करून त्यांना. तुमचं असं म्हणणं होतं का PDCC बँकेत त्यांचं जे ऊसाचे बिल येणार होतं ते आपल्या खात्यात ट्रान्सफर करायचं आणि हप्ता कट करून परत त्यांना पैसे द्यायचे? राहिलेले पैसे त्यांना द्यायचे होते, असं बोलणं झालं होतं त्यांचं माझं. बर, मग नंतर सकाळी आले ते, हे मला काहीच माहीत नाही झालेला प्रकार हा. म्हणजे आमचे मुळे सर होते, त्यांनी पण त्यांना हेच सांगितलं होतं. मी त्यांचं माझं बोलणं झाल्याच्या नंतर मी मुळे सरांना फोन करून सांगितलं का बाबाजी गोण्याचा असा असा विषय आहे, तर त्यांना त्यांचं जे व्याजाची रक्कम आहे ती भरून बाकीचे पैसे त्यांना ट्रान्सफर करून म्हणजे त्यांच्या बचत खात्यावर ट्रान्सफर करा. बरं, मग काय म्हटले मुळे? चालेल म्हणले ना. सरांचं माझं बोललं होतं, मी चेअरमन आहे, ते व्यवस्थापक मी सांगितलं ते ऐकणारच आहेत ना. मग त्याच्यानंतर आमचे दुसरे तज्ज्ञ संचालक दत्ता घोडे गुरुजी यांनी पण सांगितलं होतं सरांना का त्यांची व्याजाची रक्कम घ्या आणि बाकीचे पैसे त्यांना देऊन टाका, अडचण असेल त्यांना, तर असं बोलणं झालं होतं. मग आज काय झालं? आज सकाळी मला सरांचा फोन आल्याच्या नंतर कळलं की त्यांनी औषध घेतलं, एवढंच मला कळलं. का औषध घेतलं? तुमची मुळ्यांची काय बातचीत झाली, कशावरून झाली? सरांनी हेच सांगितलं होतं, ते फक्त म्हणले होते ते पत्र आम्हाला ते अकाउंट होल्ड करायचं पत्र द्या म्हणून. म्हणजे तुम्ही जे ब्लॉक केले त्यांची खाती PDCCतली ती अनहोल्ड करा, हा असं पत्र लागत होतं त्यांना, पण ते पत्र देता येत नाही, प्रशासकीय प्रोसिजर चालू असल्यामुळे. मग तुम्ही त्यांचे पैसे PDCCतून घ्यायला काय हरकत नाही, त्यावेळी होल्ड लागत नाही, मग आता का होल्ड लागतो? संस्थेने होल्ड लावलेला आहे ना, तो प्रशासकीय संस्थेच्या खात्यावर वर्ग करायचे म्हणजे तो होल्ड लागत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे फक्त तुमचं संस्था आणि त्यांचा जर व्यवहार होत असेल त्याला काय हरकत नाही, फक्त बाकीचं व्यवहार करता येणार नाही. मग काय नक्की बातचीत झाली? म्हणजे एवढंच बातचीत झाली की त्यांनी औषध घेतलं? कारण घडलं असेल ना काहीतरी? नाही, मला नाही कळलं ते काही. मग मी सरांचा फोन आल्यावर मी लगेच इथं आलो, तर इथं ते नव्हते. मग परत स्टँडला गेलो आणि स्टँडवरून इथं व्यवस्थापर्यंत परत ते आले, मग त्यांना आम्ही दवाखान्यात नेलं. म्हणजे तुम्ही आला होता तेव्हा ते इथं होते? नाही, मी आलो त्यावेळेला नव्हते. मी परत स्टँडला बघायला गेलो आणि परत मला फोन आला का ते इथं आलेत म्हणून. इथं आल्याच्या नंतर मग आम्ही दवाखान्यात नेलं त्यांना. कोणत्या दवाखान्यात? इथे सरकारी दवाखान्यात. आणि इथून पुढे परत ॲम्ब्युलन्समध्ये पाठवले. पण तुम्ही पाठवले का? हो, मीच होतो. आम्ही सरपंच, मी, परेश घोडे, कुंडीभाऊ घोडे, आम्ही सगळेच होतो ग्रामस्थ इथले. म्हणजे वेळीच उपचार झाल्यामुळे ते वाचले? हो. मग काय एवढं टोकाचं पाऊल उचललं? मग का त्यांचा असा आरोप आहे त्यांच्या मुलाचा, हे जे ते मुळे आहेत किंवा तुम्ही आहात, तुम्ही त्यांना शिवीगाळ केली किंवा अपमान केला, लायकी काढली? नाही, मग आता मी तिथं ह्या वेळेला तर मी तिथं नव्हतोच. आणि आधी फोन झाला?
हा फोन झाला त्यावेळेला मी जे सांगितले तेच बोललो त्याच्याबरोबर, त्याच्या व्यतिरिक्त शब्द सुद्धा नाही बोललेलो. असं अपमानजनक भाषा नाही, केली. ते आता ते आमचे पाहुणेचे आहेत, ग्रामस्थ आहेत, आम्ही रोज एकत्र राहतो इथं गावामध्ये, बोलायचा विषयच नाही ना काही. त्यांचं असं म्हणणं आहे का आमचं 4 लाखाचं कर्ज होतं हा. ते 6 लाख झालं की काय हा. काय असेल ते, परंतु आम्ही समजा जरी हप्ते व्यवस्थित नसतील तर आम्ही तुमचं व्याज जे होतं कर्ज ते नियमित भरतोय. हम्म. खरं मग आमचं त्याचं दुमत नाहीच आहे ना काय आमचं त्याच्याबद्दल पण. तुम्हाला व्याज तर मिळत होतं ना. हो, पण संस्थेची प्रोसिजर तशी नाही ना साहेब. कर्ज घेतले म्हणजे समजा एखादा ठेवीदार आपल्याकडे आला तर त्याला आपण सांगू शकतो का तुम्ही मुद्दल घेऊन जा, व्याज नंतर देतो आपण, असं सांगू शकतो. प्रशासकीय प्रोसिजर जी आहे 101ची कारवाई 156ची कारवाई ती संस्थेने केलेली आहे. आमचा त्याच्यात वैयक्तिक माझा किंवा मुळे सरांचा काहीच रोल नाही. सगळ्या संस्थांना तोच नियम आहे ना. म्हणजे फक्त व्याज भरून चालत नाही, हप्ते नाही, भरले पाहिजे. हप्ते भरले पाहिजेत ना, नाही तर थकीत होतं ना ते खातं. हप्ते किती भरले नाही त्यांनी, हे काही नाही भरलेला, फक्त व्याजच फक्त भरतो. व्याज भरतात. सुरुवातीला काही भरले, मी चेअरमन व्हायच्या आधी काही भरले असते ते मला नाही सांगता येणार, पण एवढ्या 2 वर्षात फक्त व्याजच भरलेले. आता त्यांनी असाही आरोप केला का बाकीचे लोकांचे कर्ज तुम्ही अशी वसुली करत नाही आणि आमच्याच गरिबांचं का दिसतं, आम्ही तर व्याज पण भरतोय. तसं नाही आहे. आता प्रशासकीय प्रोसिजर, आता तुम्ही त्यात काम करताय सगळ्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आता ते सगळं गेलेलं आहे. प्रत्येक टेबल एका फाईलला बरेच दिवस लागतात. मग त्याच्यात ताबा प्रस्ताव, नंतर 101 पेपर नोटीस, बाकीच्या लिलावाची प्रोसेस, याला 2-2 वर्ष सुद्धा एका फाईलला लागतात. आता ते आमच्या अंतिम टप्प्यात काम आहे ते. आता आम्ही त्याची प्रोसिजर चालूच आहे आमची ती. किती थकबाकी आहे आता त्यांची कोणाची बाबाजी ते ते मला नक्की नाही सांगता येणार. डॉक्युमेंट पाहून हो. समजेल. हो, मग काय तुमचं सांगणे, तुमच्यावर जे आरोप होत आहेत की तुमच्यामुळं विषारी औषध घ्यायची वेळ आली, नाही असं काही नाही. मुळे काय चुकीचं बोलले, काय चर्चा झाली? नाही बोलले. त्यांच्या दुसरा एक आमचा कर्मचारी आहे, तो पण तसं काही बोलणं झालेलं नाही. अच्छा, पण तुमचं का नाव घेतलं जातंय? आता चेअरमन म्हणून घेणारच ना. फक्त चेअरमन आहेत म्हणून तुम्हाला दोषी केलं त्यांनी. हो. तर हे होते संदीपान पांडुरंग पवार हे चेअरमन. त्यांनी सांगितलेलं आहे आमची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार कारवाई सुरू होती आणि ते खात्यात ते फक्त व्याज भरत होते. आमच्या पतसंस्थेच्या नियमानुसार फक्त व्याज भरून चालत नाही, त्यावर त्यांनी हप्तेही भरले पाहिजे. त्यासाठी त्यांना नोटिसा दिल्या होत्या. योग्य ती 156 101ची जी काय कारवाई आहे ती पण सुरू आहे. असं असताना त्यामुळं आम्ही ते खातं ब्लॉक केलं होतं. परंतु ते ब्लॉक का केलं या रागातून त्यांनी औषध घेतलेलं आहे व आमचं नाव बदनाम करत आहेत, अशा आशयाचं यांनी म्हणणं दिलेलं आहे. आता आपण जे व्यवस्थापक जे मुळे आहेत त्यांना देखील भेटणार आहोत. यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कारण की हे अध्यक्ष होते, ते यांना माहीत नाही इथं काय घडलं. खरी घडलेली गोष्ट आहे या दोघांमध्ये, ते काय सांगतायत ते आपण आता पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स, निमगाव सावा जुन्नर.